विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाचा पहिला भाग आपण मागील आठवड्यामध्ये अभ्यासला. त्यामध्ये पाठाची उद्दिष्टे, परराष्ट्र धोरण, अर्थ व महत्त्व, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, परराष्ट्र धोरण प्रभावी असते ही संकल्पना, परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक आणि प्रशासकीय यंत्रणेची परराष्ट्र धोरणासंबंधीची कामे याबद्दल आपण विस्ताराने चर्चा केली होती. आज याच प्रकरणाच्या उत्तरार्धात भाग 2 मध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल सविस्तर माहिती मिळवूया. आपण आता भारताच्या परराष्ट्र धोरणाची माहिती घेऊया. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि तेथूनच स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरणाच्या आखणीला सुरुवात झाली. भारतीय संविधानातील कलम 51 हे अत्यंत महत्त्वाचं कलम आहे. संविधानातील या 51व्या कलमामध्ये परराष्ट्र धोरणाची चौकट व्यापकपणे स्पष्ट करण्यात आलेली आहे. सविस्तरपणे हे धोरण कसं असावं याबद्दलची तत्व निर्देशित केलेली आहेत. भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे ही या कलम 51 अनुसार ही 4 उद्दिष्टे महत्त्वाची आहेत. पहिलं उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे. दुसरं उद्दिष्ट आहे राष्ट्रांमध्ये न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे. उद्दिष्ट क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे. आणि शेवटचं चौथं उद्दिष्ट आहे लवादाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वाद किंवा तंटा शांततामय मार्गाने सोडविणे. ही 4 उद्दिष्टे भारतीय संविधानातील कलम 51 अनुसार भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया मानला जातो. मित्रांनो, बदलत्या काळानुसार भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्टे संविधानातील कलम 51 अनुसारची 4 उद्दिष्टे आपण पाहिलीच आहेत. त्या व्यतिरिक्त जसजसा काळ पुढे सरकत गेला देशाच्या हिताच्या दृष्टीने आणखी काही उद्दिष्टे केंद्र सरकारला निश्चित करावी लागली. आपण बघूया. शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणात बाधा येणार नाही याची काळजी घेणे. आपण राष्ट्रीय हित पाहिलंच आहे तेव्हा हे आणखी विस्तारित उद्दिष्ट आहे. नंबर 2 देशाच्या भौगोलिक सीमांच्या सुरक्षेबाबत तडजोड न करणे. ताजी घटना आहे. गलवान घाटीमध्ये 15 जून रोजी काय घडलंय आपल्याला माहिती आहे. आपण देशाच्या सीमांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही यासाठी आपला देश, आपलं सरकार, आपली सेना कटिबद्ध आहे. 3 भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. हे तिसरं विस्तारित उद्दिष्ट आहे. नंबर 4 इतर देशात राहणाऱ्या आपल्या देशबांधवांचे म्हणजे भारतीय नागरिकांचे रक्षण करणे. कोविड-19च्या आपत्तीमध्ये जगभरातील अनेक देशांमध्ये जे भारतीय नागरिक अडकून पडले होते, वेगवेगळ्या कारणाने गेलेले, शिक्षणासाठी गेलेले, व्यवसायासाठी गेलेले, अन्य कामानिमित्त गेलेले, या सर्व नागरिकांना भारत सरकारने वंदे भारतम या अभियानांतर्गत सर्वांना सुखरूप देशामध्ये मायदेशी परत आणलेलं हे आपल्याला माहिती आहे. आपण आपल्या देशबांधवांचं जे जगभरामध्ये अनेक देशांमध्ये राहिलेले आहेत, जे ग्लोबल सिटीजन्स म्हणून वावरत आहेत, अशा भारतीय नागरिकांचं, आपल्या देशबांधवांचं रक्षण करणं ही देखील भारत सरकारने आणि भारतीय संघराज्याने एक उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. आणि शेवटचं विस्तारित उद्दिष्ट इतर देशांशी आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. ही तर प्रत्येक देशाचीच निकड असते. तेव्हा ही काही बदलत्या काळानुसार भारतीय परराष्ट्र धोरणाची विस्तारित उद्दिष्टे आपण पाहिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेताना आपण पहिला टप्पा विस्ताराने बघूया. स्वातंत्र्यापासून म्हणजे 1947 पासून तर 1990 पर्यंत हा पहिला टप्पा आहे. 1947 ते 1990 आपल्याला माहिती आहे त्यावेळेचे हंगामी पंतप्रधान 1947 ला जवाहरलाल नेहरू अर्थात भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी केलेली आहे. त्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जनक असं देखील संबोधलं जातं जवाहरलाल नेहरूंना. भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे
भारताने सुरुवातीपासून वसाहतवादाला विरोध केलेला आहे, कारण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील धोरणांची प्रतिबिंब भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रतिबिंबित झालेली आहेत. वसाहतवादाला विरोध केलेला आहे, कारण वसाहतवाद हा त्या वसाहतींचं स्वातंत्र्य हिरावून घेतो. म्हणजे साम्राज्यवादी देश जे वसाहती ताब्यात घेतात म्हणजे तेथील जनतेचं स्वातंत्र्य संपुष्टात आणतात आणि भारत नेहमी स्वातंत्र्याच्या आणि सार्वभौमत्वाच्या बाजूने आहे, अगदी स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून. त्यामुळे वसाहतवादाला विरोध केलेला आहे. आंतरराष्ट्रीय भूमिका भारताची जगामध्ये काय राहिलेली आहे? आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये तर जागतिक शांततेला प्राधान्य दिलेलं आहे. का बरं? पुन्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे तुम्हाला नेतो मी आवर्जून. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांचं बलिदान होतं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांचं होतं, देशभक्तांचं होतं, सत्याग्रह्यांचं होतं. शेवटचा जो टप्पा होता स्वातंत्र्य लढ्याचा 1921 पासून, लोकमान्य टिळकांचं 1 ऑगस्ट 1920 ला निधन झालं. त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व हे गांधीजींकडे होतं. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा लढला गेला शेवटपर्यंत आणि यशस्वीपणे. आणि म्हणून शांततेच्या मार्गाने विकास हा सातत्याने मूलभूत भाग राहिलेला आहे भारताच्या धोरणाचा, स्वातंत्र्य लढ्यात देखील. आणि परराष्ट्र धोरण ठरविताना सुद्धा जागतिक शांतता हाच त्याचा गाभा राहिलेला आहे आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिलेलं आहे. भारताने आपलं परराष्ट्र धोरण ठरविताना जागतिक शांततेची भूमिका मांडलेली आहे आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिलेलं आहे. आता भारतीय परराष्ट्र धोरणावरती 3 बाबींचा प्रभाव दिसून येतो. या 3 बाबी कोणत्या आहेत? नंबर 1, कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन. जगातली कोणी कितीही मोठी महासत्ता असो, भारत कोणाचाही दबाव स्वीकारणार नाही, ही भारताची भूमिका राहिलेली आहे. कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन. शांतता हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य. पुन्हा शब्द आलेले बघा इथे. मी इथे पण सांगितलं जागतिक शांततेला प्राधान्य दिलेले भारताने. भारताची आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिका ही शांततेची राहिलेली आहे. शांतता हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून असलेले धोके विचारात घेण्यात आलेले आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणात. बघा किती दूरदृष्टिकोन आहे. हे पुस्तक 2017-18 मध्ये छापलं असेल जेव्हा हा अभ्यासक्रम ठरविला. आपण 2020 मध्ये आहोत. पाकिस्तानचा भारताबरोबरचा संघर्ष हा तर 47 पासूनच आहे. पण चीन सारखा विश्वासघातकी देश आपला शेजारी आहे, हे दुःख भारताला आहे. भारताने कधीही कोणत्याही शेजारी राष्ट्रावर आक्रमण स्वतःहून केलेलं नाही. भारत हा आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यात कोणतंही तडजोड करणार नाही. मात्र आपल्या सीमा ओलांडून शेजारच्या देशामध्ये अतिक्रमण करणार नाही, ही देखील भारताची कटिबद्धता आहे. पण या ठिकाणी मात्र चीनने आणि पाकिस्तानने सातत्याने भारताशी विश्वासघात आणि कुरापती काढून भारताला झुंजवत ठेवणे हे धोरण अंमलात आणलेलं आपल्याला दिसतंय. म्हणून हे धोके, दीज आर द हॅझार्ड्स, हे धोके भारताने विचारात घेतलेले आहेत परराष्ट्र धोरणाची आखणी करताना. स्वावलंबनाचा आग्रह यावर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भर आहे. नेहरूंपासून भारताच्या प्रत्येक पंतप्रधानाने याकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. मित्रांनो, सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता आपल्या पिढीला आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना देखील एक मोठं आवाहन केलेलं आहे, मोठी घोषणा केलेली आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीमध्ये भारत स्वावलंबी झाला पाहिजे. कोणत्याही बाबीत, अन्न, धान्य, तंत्रज्ञान, शिक्षण आणि अनेक बाबी, कोणत्याही गोष्टीत भारत हा जगातील कोणत्याही राष्ट्रावरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहू नये, तर तो स्वावलंबनाच्या दिशेने पुढे गेला पाहिजे. म्हणून आत्मनिर्भर भारत ही घोषणा केलेली आहे. हे त्या आपण 1 ते 9
पंचवार्षिक योजना बघितल्या, त्यात सुद्धा विविध पंचवार्षिक योजनांमध्ये देखील स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेचा मुद्दा पुढे आलेला आहे. ते उद्दिष्ट प्रत्येक अनेक पंचवार्षिक योजनांमध्ये ठेवलेलं, निर्धारित केलेलं आपल्याला दिसून येतं. तेव्हा स्वावलंबनाचा आग्रह हे देखील भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक आणखी महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य म्हणता येईल. आशिया खंडातल्या देशांबरोबर चांगले संबंध ठेवणे, प्रस्थापित करणे आणि सर्वांचा सहकार्यातून विकास ही भारताची आशिया खंडातल्या देशांबरोबरची भूमिका राहिलेली आहे. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शीत युद्ध सुरू झालं, त्याचा आपण विस्ताराने अभ्यास केला. या दोन भिन्न वैचारिक प्रणाली एकमेकाबरोबर संघर्ष करत होत्या. एक भांडवलशाहीवादी विचार प्रणाली तर दुसरी समाजवादी विचार प्रणाली. अमेरिका हा भांडवलशाहीवादी देश, तर त्यावेळचा USSR हा समाजवादी देश. हे या दोन महासत्ता पुढे आल्या दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 नंतर, आणि या दोन्ही महासत्तांनी एकमेकाला प्रतिशय देताना जगातले अनेक देश हे दोन गटात विभागले गेले. हे आपण पाहिलेलंच आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो लष्करी करार झाला, अनेक देश त्या करारामध्ये बांधले गेले. रशियाच्या नेतृत्वाखाली वॉर्सा लष्करी करार झाला. समाजवादी विचारधारेला पाठिंबा देणारे देश रशिया बरोबर गेले, USSR बरोबर गेले, सोव्हिएत रशिया बरोबर गेले, आणि जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाची सातत्यानं टांगती तलवार होती. हा संघर्ष प्रत्यक्ष युद्धाची वेळ येऊ दिली नाही, पण सततचा तणाव हा विकासाला बाधक ठरला. जागतिक विकासाला हा तणाव बाधक ठरला. मात्र त्या काळात सुद्धा भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाला अनुरूप भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. कोणती अनुरूप भूमिका होती? भारत अमेरिकेच्या शीत युद्धाच्या काळामध्ये भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील भांडवलशाहीवादी राष्ट्रांच्या गटात गेला नाही आणि सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखालील साम्यवादी अथवा समाजवादी राष्ट्रांच्या देखील वळचणीला गेला नाही, म्हणजे त्याही गटात गेला नाही. थोडक्यात तात्पर्य, नाटो लष्करी करार आणि वॉर्सा लष्करी करार यापासून भारत हा समान अंतर ठेवून दूर राहिला. पण त्याचबरोबर भारत शांत नाही बसला. भारत हाताची घडी घालून यांचा तमाशा पाहत, गंमत पाहत उभा राहिला नाही, तर भारताने विधायक प्रयत्न केले आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये. तसं तर भारत हा हे नवस्वतंत्र राष्ट्र होतं. अमेरिका आणि रशिया, फ्रान्स, जर्मनी यांच्यासारखा प्रगत देश नव्हता त्यावेळेस. जेव्हा हे शीत युद्ध सुरू झालं, 51चं दशक, 61चं दशक, 71चं दशक, 81चं दशक, या कालखंडामध्ये भारताने विधायक काम कोणतं केलं तर जगातील दुसऱ्या महायुद्धानंतरच्या नवस्वतंत्र राष्ट्रांना सोबत घेऊन अविकसनशील किंवा विकसनशील म्हणजे अप्रगत आणि विकासाच्या मार्गावर असलेले या नवस्वतंत्र देशांना सोबत घेऊन भारताने त्यावेळेस अलिप्ततावादी संघटनेची स्थापना करण्यामध्ये पुढाकार घेतला. हेही आपण पाहिलेलं आहे. इजिप्त, युगोस्लाव्हिया, इंडोनेशिया या देशांबरोबर पुढाकार घेऊन अलिप्ततावादी संघटनेची स्थापना करण्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुढाकार होता. भारताच्या परराष्ट्र धोरणाला हे अनुरूप भारताचं वागणं आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये होतं आणि याचा भारताला सदैव अभिमान आहे. अलिप्ततावादी संघटनेचे सदस्य असलेल्या देशांनी परस्परांच्या सहकार्याने आपला विकास साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं. पुन्हा आणखी याचा संबंध कुठे येतो? शांतता आणि स्वावलंबन. जागतिक शांततेसाठी अलिप्ततावादी संघटना निर्णायक ठरलेली आहे. हे महत्वाचं आहे खूप. त्याचबरोबर शांतता हे उद्दिष्ट आहे. विधायक मार्गाने संघर्ष न करता परस्परांना सहकार्य करीत आपला सर्वांचा विकास साध्य करणं हे जे उद्दिष्ट आहे हे भारताच्या प्राचीन संस्कृतीशी सुद्धा अनुरूप आहे. पसायदानातल्या शेवटच्या काही ओळी जर बघितल्या, भारताची संस्कृती ही विश्व बंधुत्वाची संकल्पना पुढे नेते. फक्त राष्ट्रीयत्वाची नव्हे. राष्ट्र म्हणून तर आपल्याला आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा रक्षण करणं आहेच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपण वैश्विक स्तरावरती
विश्व बंधुत्वाची संकल्पना आपली प्राचीन संस्कृती सुद्धा देते, दर्शन घडविते, आणि म्हणून त्याला देखील अनुरूप हे धोरण होतं जागतिक शांतता, आणि तीही कोणत्या काळात? शीत युद्धाच्या काळात, अत्यंत तणावाच्या काळामध्ये भारताने नवस्वतंत्र राष्ट्रांना सोबत घेऊन अलिप्ततावादी संघटनेच्या माध्यमातून जागतिक शांतता आपल्या परीने टिकविण्याचा प्रयत्न केला. शांततेच्या मार्गाने, सहकार्याच्या मार्गाने परस्परांचा विकास साध्य करण्यात पुढाकार घेतला. मात्र एक खंत आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे. या शीत युद्धाच्या काळामध्ये भारताच्या दोन शेजारी राष्ट्रांनी, मी मुद्दाम दोन असा उल्लेख यासाठी करतो की ते दोन, भारताला 7 शेजारी देश आहेत, पैकी 2 शेजारी राष्ट्रांनी सातत्याने शीत युद्धाच्या काळामध्ये भारताशी संघर्ष केलेला आहे. त्यात चीनने तर विश्वासघात केलेला आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, बरोबर का? ऑगस्ट 47, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अवघे 6 महिने सुद्धा पूर्ण झालेले नव्हते भारताला स्वातंत्र्य मिळून. पाकिस्तानने पहिली कुरापत काढली 1948 ला आणि भारतावर आक्रमण केलं. भारताने आजपर्यंत, स्वातंत्र्यापासून आज 73 वर्ष पूर्ण होत आहेत, आजपर्यंत भारताने कोणत्याही शेजारी राष्ट्रावरती आक्रमण केलेलं नाही. आपण पुन्हा आपल्या परराष्ट्र धोरणाशी अत्यंत कटिबद्ध आहोत, अत्यंत प्रामाणिकपणे कटिबद्ध आहोत. अनेक सरकार आली गेली आणि भारतामध्ये बहुराजकीय पक्षांची लोकशाही आहे. जो पक्ष बहुमताने किंवा आघाडीच्या बहुमताने पुढे येतो, सत्तेत येतो, सत्तांतर होत असतं. राजकीय वैचारिक प्रणाली प्रत्येक राजकीय पक्षाची भिन्न असते, परंतु परराष्ट्र धोरणाशी मात्र कोणी छेडछाड केलेली नाही. ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. काळानुरूप त्यात बदल करावे लागले, अतिरिक्त मुद्दे जोडावे लागले, पण मूळ जो ढाचा आहे परराष्ट्र धोरणाचा त्याला धक्का लावलेला नाही. त्यात काही काळानुसार येणारी आव्हानं समोर असल्यामुळे आपण बघितलं की याच्या आधी आपण हेच बघितलं की मूळ जी 4 उद्दिष्ट आहेत परराष्ट्र धोरणाची, त्याच्यामध्ये अनेक अतिरिक्त बदलत्या काळानुसार अतिरिक्त उद्दिष्टांची आपण वाढ केलेली आहे. ती गरजेचीच आहे, अपरिहार्यच आहे भारताची. तेव्हा पाकिस्तानने 1948 ला पहिलं युद्ध भारतावर लादलेलं आहे. त्यानंतर 1962 मध्ये चीनने भारताचा विश्वासघात केला. पंतप्रधान नेहरू सांगत होते हिंदी चीनी भाई भाई, म्हणजे भारत चीनला मोठा भाऊ मानत आला आणि त्यात चीनने भारताचा विश्वासघात केला, पाठीत खंजीर खुपसला. 1962 मध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायात सांगत होतो हिंदी चीनी भाई भाई, आणि चीनने भारताच्या पाठीत सुरा खुपसला. याचा अर्थ 1962 मध्ये भारतावर आक्रमण केलं. 48 नंतर पाकिस्तानने पुन्हा 65 मध्ये भारतावर आक्रमण केलं. 48 मध्ये भारताने चीनला पराभूत केलं. 65 मध्ये भारताने चीनला पराभूत केलं, तरी सुद्धा पाकिस्तानला पराभूत केलं, तरी देखील पाकिस्तानची खोड मोडलीच नाही. पाकिस्तानने बांगलादेश निर्मितीच्या काळात भारताला शत्रू मानून भारतावरती पुन्हा आक्रमण केलं. 71च्या युद्धात पण पाकिस्तानचा भारताने पराभव केला. आपण पहिल्या टप्प्यात आहोत, त्यामुळे इथपर्यंतच आपण हे बघणार आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मुद्दे आहेत ते आता आपण विचारात घेऊया. मित्रांनो, 1990 ते आजपर्यंत भारताच्या परराष्ट्र धोरणाचा हा दुसरा टप्पा आहे. 90 पासून आजपर्यंतचा या कालखंडामध्ये 90 नंतर भारताचं परराष्ट्र धोरण अधिक व्यापक होत गेलं, विस्तारत गेलं आणि ते गतिशीलही आहे. ते मुळातच आपण सुरुवातीलाच पाहिलंय, भारतीय परराष्ट्र धोरण हे प्रवाही आहे, गतिशील आहे, इट्स व्हेरी डायनॅमिक. बदलत्या काळानुसार आव्हानं समोर ठेवून त्यात वाढ आणि विस्तार करण्याची तरतूद आहे. राजकीय व लष्करी संबंधांव्यतिरिक्त परराष्ट्र धोरणामध्ये अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान इत्यादीचा समावेश करण्यात आलेला आहे. केवळ लष्करी संबंधांवरती भारताने भर दिलेला नाहीये आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये. तेव्हा इतर राष्ट्रांबरोबर संबंध प्रस्थापित करताना इकॉनॉमी, अर्थकारणाचा विचार केलेला आहे, व्यापार वृद्धीचा विचार केलेला आहे, शिक्षणामध्ये अधिक
आधुनिकीकरण कसं होईल, नवनवीन तंत्रज्ञानयुक्त शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रामध्ये प्रभावीपणे वापर कसा करता येईल सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने, याबद्दल इतर देशांबरोबर भारताचं धोरण अधिक व्यापक बनत गेलेलं आहे, ते डायनॅमिक होत गेलंय, गतिशील आहे. 1991 मध्ये आपण पाहिलंय स्वतंत्र प्रकरणामध्ये की पी.व्ही. नरसिंहराव भारताचे पंतप्रधान बनल्यानंतर 1991च्या दशकामध्ये भारताने जागतिकीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे आणि तेथून पुढे अर्थव्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी होत गेलेलं आहे. परराष्ट्र धोरणामध्ये ते प्रतिबिंबित झालेलं आहे. मुक्त आर्थिक धोरणाचा स्वीकार भारताने केला आहे आणि त्यामुळे शेजारी देशांबरोबर व्यापार वृद्धी भारताची झालेली आहे. जागतिक व्यापारामध्ये भारताचा सहभाग वाढलेला आहे. आर्थिक विकास दर वाढविण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला दिसून येतो. आर्थिक विकास दर वाढविताना आपण जर बघितलं 1970 ते 1980 या कालावधीमध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा 4.4 पर्यंत होता. 1990 ते 2000 या कालावधीमध्ये हा आर्थिक विकास दर 5.4 पर्यंत गेला आणि 2000 ते 2010 या कालावधीमध्ये आर्थिक विकास दर भारताचा 8.8% गेला. पुढच्या काळामध्ये भारतामध्ये आणि जगात संपूर्ण जगामध्ये आर्थिक मंदीचा काळ सुरू झाला आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला 2010 नंतर आर्थिक विकास दर हा कमी होत गेलेला दिसून येतोय. आता या वर्षी जर बघितलं कोविड-19 ची आपत्ती ही संपूर्ण वैश्विक स्तरावरची आपत्ती आहे, जागतिक संकट आहे, मोठं आहे. या संकटामुळे फक्त भारतच नाही जगातल्या सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था ह्या त्यांचा आर्थिक वृद्धीचा दर हा कमी झालेला पाहायला मिळेल आपल्याला. तेव्हा जेव्हा जागतिक स्वरूपाची संकट आलेली आहेत तेव्हा जगातल्या सगळ्याच देशांचे आर्थिक विकासाचा दर हा कमी होत जातो. 1990 नंतरच्या दशकामध्ये आग्नेय आशियाई राष्ट्रांशी प्रामुख्याने सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांबरोबर भारताने आपले आर्थिक संबंध हे अधिक मजबूत केलेले आहे. व्यापार वृद्धी या देशांबरोबर वाढविलेली आहे, व्यापार वाढविलेला आहे. इस्रायल, जपान, युरोपियन युनियन म्हणजे युरोपीय संघ, सगळे युरोपीय देश या संघाचे सदस्य आहेत. यांच्याबरोबर देवाणघेवाण अधिक वाढविण्याचा प्रयत्न भारताने केलेला आहे. G20 हे काय आहे? G20 तर ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फोरम ऑफ इंटरनॅशनल कोऑपरेशन, त्याला G20 असं म्हणतात. जागतिक स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती या संघटनेचे सदस्य असलेल्या 20 देशांनी परस्परांना आर्थिक सहकार्य करणं, व्यापार वृद्धीसाठी एकमेकांना सहकार्य करणं असा प्रयत्न करण्यासाठी ही संघटना स्थापन झाली. या संघटनेचं वैशिष्ट्य असं G20चं, याच्यामध्ये ऍडव्हान्स्ड इकॉनॉमीज म्हणजे प्रगत अर्थव्यवस्था असलेले देश, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यासारखे प्रगत अर्थव्यवस्था असलेले देश आणि इमर्जिंग इकॉनॉमीज म्हणजे विकसनशील देश, हे सगळे यामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजे साऊथ कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, टर्की, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोपियन युनियन म्हणजे युरोपीय संघ, हे 20 घटक
सदस्य आहेत G20चे आणि त्यांच्याबरोबर देखील भारत हा G20चा सदस्य असल्याने भारताने या G20च्या सदस्य राष्ट्रांबरोबर आपला आर्थिक संबंध आपले अधिक वृद्धिंगत केलेले आहे। त्याचबरोबर आणखी एका संघटनेचा भारत हा संस्थापक सदस्य आहे, ब्रिक्स। त्याच्यामध्ये ब्रिक्सचा फुल फॉर्म ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यांचा हे देश एकत्र आलेले आहेत आणि या देशांनी आणखी एक वेगळी संघटना अलीकडच्या काळामध्ये स्थापन झालेली आहे। या ब्रिक्सच्या माध्यमातून देखील व्यापार वृद्धी आणि आर्थिक मजबूतीकरण परस्परांचं करण्याचा प्रयत्न राहिलेला आहे। आता फक्त या ठिकाणी 2020च्या मध्ये या ठिकाणी मोठा संघर्ष उद्भवलेला आहे, कारण याच्यामध्ये इंडिया आणि चायना हे दोन्ही सदस्य आहेत, परंतु या ठिकाणी चीनने भारताबरोबर केलेले कुरघोडी साम्राज्य विस्ताराच्या अनुषंगाने भारताच्या विविध भागामध्ये अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, लेह लडाखच्या बाजूने सातत्याने चीन भारताशी कुरापती काढण्याचं काम करतोय। त्यामुळे या ठिकाणी ब्रिक्स वरती देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण मात्र साऊथ आफ्रिका, रशिया आणि ब्राझील बरोबर भारताचे संबंध हे अधिक मैत्रीचे आहेत। चीन बरोबरचे संबंध याच वर्षी बिघडलेले आपल्याला पाहायला मिळतात। अमेरिकेबरोबरचे संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत आणि आत्ताच्या घडीला तर चीनने भारताला दिलेला जाणीवपूर्वक दिलेला त्रास या घडीला अमेरिका स्वतःहून भारताबरोबर आलेला आहे। त्यामुळे भारत अमेरिकेचे संबंध हे कधी नव्हे एवढे अधिक घट्ट होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला। भारताचे आण्विक धोरण हे शांततामय विकासासाठी अणु हे भारताचं ब्रीदच आहे। ॲटम फॉर पीस और पीसफुल डेव्हलपमेंट, शांततामय विकास करण्यासाठी अणुशक्तीचा वापर करणं हे भारताची ही कटिबद्धता आहे। कारण आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये अण्वस्त्र वापराला बंदी करण्याचे अनेक करार पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे अणुशक्तीचा विघातक वापर होऊ नये, डिस्ट्रक्टिव्ह यूज त्याचा प्रतिबंधित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये अनेक स्वरूपाचे प्रयत्न सुरू आहे। भारताने मात्र स्वतःच्या विकासासाठी, विधायक विकासासाठी, कन्स्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंटसाठी अणुशक्तीचा वापर करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आता राहिला प्रश्न भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाचा, डिफेन्स और प्रोटेक्शन ऑफ सॉव्हर्निटी ऑफ इंडिया, भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी। कारण शेजारी राष्ट्रांनी जर अण्वस्त्रांचा वापर केला तर आम्ही काय हाताची घडी घालून त्यांची गंमत पाहणार नाही आणि म्हणून अणु ऊर्जा आयोगाची स्थापना केलेली आहे। अण्वस्त्र वाहून नेणारी क्षेपणास्त्र भारताने निर्माण केलेली आहे, पण भारताची आणखी एक कटिबद्धता आहे, अण्वस्त्रांचा वापर कोणत्याही देशाबरोबर प्रथम भारत करणार नाही। मात्र भारताविरुद्ध जर कोणी अण्वस्त्रांचा वापर केला तर भारत त्याला तोडीस तोड उत्तर देईल, कारण भारत हे एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे। वी आर दॅट ॲटॉमिक नेशन। आपल्याकडे पण अण्वस्त्र आहे, पण अण्वस्त्रांची धमकी आपण कोणत्याही देशाला जगात दिलेली नाहीये। जसा पाकिस्तान सातत्याने धमकी देतोय, अण्वस्त्र आहेत की नाही ही तर शंकाच आहे त्यांच्याकडे, परंतु याचा चोर त्याचा चोर चीनकडून घे, सुरुवातीला अमेरिकेकडून घेतलं, अमेरिकेला लुबाडलं, अमेरिकेशी विश्वासघात केला पाकिस्तानने आणि सातत्याने आम्ही अण्वस्त्र राष्ट्र आहोत हे जगामध्ये सांगण्याची अतिघाई पाकिस्तानने दाखवलेली वेळोवेळी। भारत मात्र जबाबदार, रिस्पॉन्सिबल मेंबर ऑफ इंटरनॅशनल कम्युनिटी, आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये भारताने आपली जबाबदारी कधीही नाकारलेली नाहीये। मात्र सार्वभौमत्व आणि देशाच्या सीमांचं रक्षण याबाबत तडजोड नाही, इतकी सुस्पष्टपणे भारताची ही धोरणातली मांडणी आपल्याला पाहायला मिळते। निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारताने सातत्याने पाठिंबा दिलेला आहे। निःशस्त्रीकरण झालं पाहिजे। शस्त्रास्त्र स्पर्धा जेवढी तीव्र होत जाते तेवढा युद्धाचा धोका वाढत जातो, शांततेला बाधा पोहोचते आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये आणि म्हणून शस्त्रास्त्र निर्मिती ही कर्टल केली पाहिजे, कमी केली पाहिजे, म्हणजे निःशस्त्रीकरण केलं पाहिजे। त्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने सातत्याने पाठिंबा दिलेला आहे। मात्र भारताने 2 करारांवर आजही स्वाक्षरी केली नाही, हेही मी आपल्याला स्पष्ट करतो। NPT
आणि सीटीबीटी हे जे दोन करार आहेत, काय आहे हे एनपीटी आपण जरा समजून घेऊया. याचा मराठीमध्ये असा अर्थ आहे, अण्वस्त्र प्रसार बंदी करार, नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी एनपीटी, यावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही. त्याचबरोबर सीटीबीटी कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटी, त्याला मराठीमध्ये सर्वंकष अणुचाचणी बंदी करार. नॉन प्रोलिफरेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स ट्रीटी मध्ये म्हणजे हा अण्वस्त्र प्रसार बंदी करार आहे, हा भारताने स्वीकारलेला नाहीये, त्यावरती स्वाक्षरी केलेली नाही. का केलेली नाहीये, तर जगातले अनेक देश त्यांच्याकडे शेकडोच्या संख्येने अण्वस्त्र आहेत आणि भारताने अगदी अलीकडच्या काळात सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भारताला आपल्या स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्र निर्मिती करणं अपरिहार्य आहे. पण भारताने, मी आधीच सांगितलंय, भारताची कमिटमेंट आहे, स्वतःहून भारत जगातल्या कोणत्याही देशावर अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, ही भारताची कटिबद्धता कायम आहे आणि धोरण पारदर्शक आहे. त्यानंतर सीटीबीटी कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटी, सर्वंकष अणुचाचणी बंदी कायदा, म्हणजे जगातल्या कोणत्याही देशाला अणुचाचणी करण्याची परवानगी नाहीये. 74 ला भारताने पहिली अणुचाचणी केली आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 1999 मध्ये भारताने दुसरी अणुचाचणी केलेली आहे. गरजेनुसार भारताने हा अधिकार आपला कायम ठेवलेला आहे की आम्हाला आमच्या स्वयंसंरक्षणार्थ अणुशक्तीचा वापर करणं अपरिहार्य आहे. जगातले आणि प्रामुख्याने आमचे शेजारी खरं तर शत्रू शब्द वापरू नये, पण त्यांनी दोघांनी, पाकिस्तान आणि चीनने सातत्याने शत्रुत्वाची भावना भारताबरोबर राखलेली आहे. आपण मैत्रीचा हात पुढे करताना त्यांनी सातत्याने विश्वासघात केलेला आहे आणि म्हणून मी शत्रू म्हणतो या दोन्ही देशांना. यांनी जर भारताविरुद्ध अण्वस्त्र वापरण्याचा दुस्साहस केलं तर भारताला त्याला चोख प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. कारण आमच्या सीमांचं रक्षण करणं, भारताच्या राष्ट्रीय सीमांचं रक्षण करणं आणि भारताचं सार्वभौमत्व जपणं, अखंडत्व जपणं, यासाठी भारताची ती अपरिहार्यता आहे. आणि म्हणून सीटीबीटी कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटी आणि नॉन प्रोलिफरेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स ट्रीटी या दोन्ही करारांवर भारताने स्वाक्षरी केलेली नाही. ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची स्वातंत्र्यापासून फ्रॉम 1947 टू टिल दिस डेट आजपर्यंतची वाटचाल आपण विस्ताराने पाहिलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला गृहपाठ आपण पूर्ण करायचा आहे. हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे. प्रकरणाखालील स्वाध्याय व्यवस्थितपणे वहीमध्ये उत्तरांसहित सोडवायचा आहे. धन्यवाद.